पोट आणि वजन कमी करण्यासाठी 30 डिसेंबर आजचा जो दुपारनंतरचा डाएट प्लॅन असणार आहे त्याच्यामध्ये भाकरी घ्या, त्याच्यासोबत प्रोटीनसाठी सर्व प्रकारचे कडधान्य, डाळी, ह्याच्यापासून काही उसळ बनवलं असेल, वरण बनवलं असेल, ह्याच्यापासून जे कडधान्य आणि डाळींच्या पासून जे बनवलं ते घ्या. दुपारी 1 ग्लास ताक पण चालेल. जवस आणि कारळ्याची 1 चमचा चटणी हे आहारात घ्या. आपण फक्त वेट लॉसकडे बघू नका, वेट लॉस होणारच आहे, पण संपूर्ण ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण मिळायला पाहिजे. त्याच्याबरोबर सॅलड घ्या. आणि ज्यांना फास्ट वेट लॉस करायचा आहे, म्हणजे 20, 25, 30 किलो असं जास्त आहे, आपल्या वजना उंचीपेक्षा जास्त आहे, त्यांनी फक्त 1 भाकरी आणि शक्य असेल तर अंडी खात असेल तर 2 किंवा 3 अंडी फक्त व्हाईट आणि 1 वाटी वरण आणि त्यासोबत सॅलड. ज्यांचं 25-30 किलोच्या पुढे वजन जास्त आहे उंचीपेक्षा त्यांनी हे घ्या. बाकीच्यांनी मग मिक्स 1 ग्लास ताक घ्या, अर्धी वाटी दही चालतेल, 1 चमचा कारळ्याची जवसाची चटणी घ्या आणि सोबत सॅलड. इव्हिनिंगला ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी ह्यापैकी काही तर, आणि संत्री, सफरचंद, मोसंबी किंवा 1 केळ पण चालतंय, हे इव्हिनिंगला. रात्रीचं जेवण 7 ते 8 ह्या दरम्यान घ्या. चिकन खाणाऱ्यांनी 150 ते 200 ग्रॅम चिकन, आणि त्याच्यासोबत 3 कोर ते 1 भाकरी आणि सॅलड हे संध्याकाळी चिकन खाणाऱ्यांसाठी. आणि जे खात नाही त्यांनी कडधान्याची कोणतीही उसळ किंवा वरण, सॅलड आणि 3 कोर भाकरी. झोपताना 1 ग्लास कोमट पाणी प्या. फक्त लक्षात ठेवायचं आहे, हालचाली पाहिजेत, हालचालीचं सातत्य ठेवा. उपाशी राहून वजन कमी होणार नाही. आता सकाळचा आपण डाएट प्लॅन सांगितला नाही हा, कारण हा ऑलरेडी तुमचं झालेलं असतं. मी 9:30-10 नंतर तो व्हिडिओ आपण पोस्ट करतोय, त्याच्यामुळे सकाळ सांगितलं. पण दुपारनंतर भूक लागेल तेव्हा सॅलड खाऊ शकताय. प्रोटीनयुक्त कडधान्यांच्या काही उसळ किंवा मोड आलेले हे खाऊ शकता. आणि फायबरसाठी सॅलड, ह्या 2 गोष्टीत लक्ष द्या. भाकरी पण खायची आहे, बंद काय करायचं नाही. थोडे दिवस ज्यांना वजन वाढतं, मेंटेन आहे, त्यांनी थोडा भात घेतला तर चालतोय. आणि वजन कमी झालं की आपण भात पण खायचा आहे. साखरेचा चहा प्यायचा असेल तरी पण चालतोय, पण कमी साखर. सगळंच कोणत्या गोष्टी बंद करायची गरज नाही, फक्त प्रमाणात सगळं पाहिजे आहे. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.